गेले 2-3 दिवस आपण सगळ्या न्यूज चॅनलवर AB फॉर्म संदर्भात बातम्या ऐकतोय. मी हा फोटो पाहिला होता एका न्यूज चॅनलवर आणि त्याच्यावर लिहिलंय AB फॉर्म. असं एकत्र कुठलाही फॉर्म अस्तित्वात नाहीये. बरं, फॉर्म A आणि फॉर्म B असे दोन वेगवेगळे फॉर्म असतात, पण सध्या चालू असलेल्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये फॉर्म A आणि फॉर्म B असा वेगवेगळा सुद्धा कुठलाही फॉर्म अस्तित्वात नाही. तर सध्या चालू असलेल्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये ॲनेक्स्चर 1 आणि ॲनेक्स्चर 2 म्हणजे जोडपत्र 1 आणि जोडपत्र 2 असे दोन वेगवेगळे फॉर्म दाखल करण्यात येतात. फॉर्म A आणि फॉर्म B हा लोकसभा आणि विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळी वापरण्यात येतो. ॲनेक्स्चर 1 आणि ॲनेक्स्चर 2 काय असतं पाहूया. तर ॲनेक्स्चर 1 मध्ये सदर राजकीय पक्षाचे अध्यक्ष किंवा सचिव हे एका व्यक्तीला प्राधिकृत करतात. उमेदवारांची माहिती, उमेदवारांचं सूचनापत्र म्हणजे ॲनेक्स्चर 2 हे निवडणूक निर्णय अधिकारी यांना देण्याकरिता. सदर ॲनेक्स्चर 1 मध्ये सदर प्राधिकृत केलेल्या व्यक्तीची माहिती असते, त्यासोबत त्या व्यक्तीचे सह्यांचे 3 नमुने असतात. अध्यक्ष किंवा सचिव यांची सही आणि त्यांचा शिक्का असतो. बरं, हे ॲनेक्स्चर 1 हे पहिल्यांदा सबमिट केलं जातं महानगरपालिकेच्या कार्यालयात आणि त्याची रिसीव्ह घेऊन त्याची फोटोकॉपी ही उमेदवारांना दिली जाते. यासोबत ॲनेक्स्चर 2 मध्ये सदर प्राधिकृत केलेला व्यक्ती हा उमेदवारांची माहिती भरतो, त्यांचं वॉर्ड क्रमांक भरतो आणि सदर ॲनेक्स्चर 2 हे सूचनापत्र हे स्वतःची सही आणि शिक्क्यानिशी उमेदवारांना देतात. उमेदवार ते स्वतःच्या फॉर्मसोबत निवडणूक निर्णय अधिकारी यांना सबमिट करतात. लोकसभा आणि विधानसभेसाठी जो फॉर्म A आणि फॉर्म B आहे तो सुद्धा या सारख्याच पद्धतीने भरला जातो.